आता न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी बातमीची दखल घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांची धोकादायक वाटेतून सुटका होणार आहे। रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करून नदीतून जावं लागत होतं, जंगलातून पायपीट करावी लागत होती। ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवलेली होती की 6च विद्यार्थी आहेत पण त्यांना पायपीट करत जावं लागतं। गंभीर असा परिणाम त्याचा होऊ शकतो, कारण खूप किलोमीटर जंगलातून चालत जायचं, मग अशा तराफा म्हणूया आपण त्याला, त्या तराफ्यातून जीवघेणा प्रवास करायचा। या बातमीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। शहापूर तालुक्यातील सावरदेव या गावामध्ये काही विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करत शाळेला यावं लागत आहे। या घटनेची गंभीर दखल संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली आणि तात्काळ जिल्हा प्रशासनाला आदेश दिले की या मुलांचा जीवघेणा प्रवास थांबला पाहिजे आणि त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी 2 स्पीड बोट दाखल झालेली आहे। त्याचबरोबर 50 लाईफ जॅकेटची देखील व्यवस्था करण्यात आली आहे आणि आजपासून या सर्व मुलांचा जीवघेणा प्रवास थांबला आहे। प्रशासनाने आमच्या बातमीची दखल घेऊन आमच्या मुलांना तराफ्यावरून जो जीवघेणा प्रवास होता त्यासाठी 2 बोट आणि त्याला लागणारं कुशल मनुष्यबळ व तसेच लागणारं इंधन वगैरे पुरवलेलं आहे। तर शाळेच्या वतीनं शाळेचा शिक्षक या नात्याने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री साहेब यांचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद। शहापूरचे आमचे प्रतिनिधी सुनील घरत यांना अधिक विचारूया। सुनील, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचं हे यश म्हणायचं, आता त्याची अंमलबजावणी कंटिन्युअसली म्हणजे रेग्युलरपणे होत राहावी याकडेही लक्ष देण्याची गरज आहे। सुनील, नक्कीच आज 8 दिवसापूर्वी शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग हा सावरदेव येथे 3 मुलांना तराप्यावरून तानसा जे धरण आहे त्या धरणाच्या बॅकवॉटर मधून प्रवास करायला लागत होता। ही बातमी 8 दिवसापूर्वी न्यूज 18 लोकमतने प्रसारित केली। त्या बातमीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी तातडीने त्यांचे सीए सहाय्यक त्यांना आज येथील तानसा धरणामध्ये पाठवून त्यांच्या मार्फत 2 स्पीड बोट आणि तेथील मुलांना वॉटर जॅकेट आणि तेथील जे ताराप्यातनं प्रवास करतात तेथील जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी 50 वॉटर जॅकेटचं वाटप केलं। अगदी येथील जे लोकप्रतिनिधी आहेत शहापूरचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दखल घेतली आणि तातडीने मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती दिली आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन 2 बोटी या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध केलेल्या आहेत। त्याचं इंधन सुद्धा आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।